पुढची बातमी पाहूयात। लाडकी बहीण योजनेमधील अपात्र महिलांची अनेक प्रकरणं समोर येत आहेत। या योजनेत अनेक चुका झाल्या आहेत, तर सरसकट सर्वांना लाभ देणं चुकीचं होतं अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। योजनेतील अर्जांच्या पडताळणीचं काम सुरू असून यापुढे फक्त गरजू आणि पात्र महिलांना लाभ दिला जाईल असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलंय। याच मुद्द्यावर प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। अर्थ खात्याच्या माध्यमातून ही संपूर्ण लूट झाली, याचं प्रायश्चित अजित पवारांनी राजीनामा देऊन घेतलं पाहिजे अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे। ज्यावेळेस आम्ही ही योजना आणली त्यावेळेस आमच्याकडे फार काळ कमी होता। तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की 2-3 महिन्यातच लगेच निवडणुका लागून होत्या। त्यावेळेस या सगळ्या गोष्टी तपासण्याच्या करता जेवढे वेळ पाहिजे होता तेवढा मिळाला नाही, तरी आपण आव्हान केलेलं होतं। आपल्याला असं वाटलं होतं की जे त्याच्यात बसत नाही ते अर्ज करणार नाही किंवा मागणी करणार नाही, परंतु काहींनी केलेलं आता दिलेले पैसे तर आम्ही काढून घ्यायचा प्रश्न येत नाही। अर्थ खात्यातून हा घोटाळा झालेला आहे। पैसे कोणी दिले? या राज्याचे पैसे लुटले कोणी? या राज्याचे पैसे तुम्ही लुटू दिलेत। लाडक्या बहिणींनी नाही तर लाडक्या भावांनी नावं बदलून महिलांची आपली स्वतःची नावं बदलून हा लाभ घेतलेला आहे। हजारो कोटी रुपयांचा, शेकडो कोटी रुपयांचा सरकारी कर्मचाऱ्यांनी हा लाभ घेतला आणि तुम्ही तो घेऊ दिलात। तुम्ही छाननी केली नाही, तुम्हाला माहिती आहे, पण तुम्हाला मतं पाहिजे होती आणि अर्थ खात्याच्या माध्यमातून ही लूट झाली संपूर्ण। याचं प्रायश्चित कोणी घेतला पाहिजे? हे काय सांगतायत?